कुत्र्याचं शिपूट वाकडं ते वाकडं ते म्हणतात ना, त्यात काहीच खोट नाही. उदाहरणार्थ आपला आप्याचा टायसन गडी आज पण मालकाच बघतोय र. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आपला घरचा कोयता एवढा बोतला होता की त्यांनी गिन्नीगोल तोडताना पण असं वाटायचं जसं काय बाबळीचं लाकूडच तोडतोय. म्हणून म्हणलं त्याचा आधी कार्यक्रम करावा, म्हणून त्याला धार लावायला आप्याच्या घरी आणला. मग आप्पाचा कोयत्याला धार लावायचं काम चाललं होतं ना आप्पाच्या पप्पाचं जनावरांना पॅन्ट बनवायचं काम चालू होतं. गावाकडची जुनी लोक अशी पॅन्ट जनावरांच्या सजावटीच्या माळा आधी घरीच बनवायची, पण आता क्वचितच लोक असं करताना आढळतात. आणि ह्या पिढीनंतर मला नाही वाटत की ही कला अशी कोण घरी करीन, मग ती कला फक्त एकातच भेटन. आणि आता कोयत्याला दार लावून चालती म्हणून म्हणलं त्याच्या गोट्यात आणि त्याच्या वावरात त्या संग फेरफटका मारावा, म्हणून त्याच्या सोबत आलो आणि त्याच्या दावणीवरची जनावरां खुराड्यातल्या कोंबड्या मोजू मोजू नाके नऊत झालो. आप्याच्या दावणीवरची जनावरां खुराड्यातल्या कोंबड्या बघून जेवढा आनंद झालता तेवढंच वावरात गेल्यावर दुःख पण झालं. आणि ते कायामुळं तर कालच्या पडलेल्या पावसाने आणि सुटलेल्या वादळाने आप्याची आखी माका सपाट केलती. पण आता काय, निसर्गाच्या पुढे कोणाचंच काही चलत नाही ना, आयुष्यात सुख दुःख येतच राहतंय. मग काय, अशा डोळ्या पुढे आलेल्या दुःखातून बाहेर निघायचं